आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर मंत्री पैशांची बॅग घेऊन हॉटेलमध्ये बसले। मंत्र्यांचा व्हिडिओ माझ्याकडे, संजय राऊतांचा मोठा दावा। बॅगमध्ये पैसे नाही, कपडे, पैसे असते तर तिकडे ठेवली असती का? आरोपांवर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। एकनाथ शिंदेंनी फडणवीसांची तक्रार अमित शहांकडे केल्याचं राऊतांचं वक्तव्य। तर माझा गट भाजपत सहभागी करतो, मला सीएम करा, शिंदेंनी शहांकडे मागणी केल्याचा राऊतांचा मोठा दावा। सोलापुरात शरद पवारांच्या आमदाराला मागितली 1 कोटींची खंडणी, 10 लाख रुपये घेताना एका तरुणाला अटक। विठ्ठल कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी तरुणाकडून खंडणीची मागणी। मुंबईला भोंगे मुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलं। विना परवानगी भोंग्यांना पोलीस जबाबदार असतील। राज्यभरात ही बेकायदा भोंग्यांवर कारवाई करू, विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती। आमदार गोपीचंद पडळकरांकडून विधान भवनात बनावट दुधाचा पर्दाफाश। दूध भेसळ कशी होते याचं दाखवलं प्रात्यक्षिक। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा पडळकरांचा दावा। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पशुधनाला आता कृषीचा दर्जा। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंची विधानसभेत घोषणा। पशुधनाला कृषीचा दर्जा देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य। आणि जळगावच्या पाचोऱ्यात भाईगिरी करणं तरुणाला पडलं महागात। सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक।